रामकृष्ण हरी फ्रेंड्स, आज आम्ही निघालो आहोत लग्नासाठी बेळगावला. माझ्या चुलत नंदेचं लग्न होतं. मग आम्ही आदल्या दिवशी सकाळी 10 वाजता प्रवासाला सुरुवात केली. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, फूल खिल जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो साताऱ्यापर्यंत गेल्यानंतर मग आम्ही थोडं पोटपूजा करण्यासाठी थांबलो. आई अण्णांनी लस्सी घेतली, मी आणि ह्यांनी रोटी आणि दाल तडका घेतला, त्यांचा आवडता. या हॉटेलचं रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य पाहायचं आहे तुम्हाला. इथे महाराजांची प्रतिमा आहे. महाराजांपासून किती प्रेरणा मिळते ना खरंच. कर्नाटकमध्ये पोहोचायला आम्हाला संध्याकाळ झाली आणि कर्नाटकचे रस्ते पाहून तर आम्ही एकदम भारावूनच गेलो, कारण रात्रीच्या सगळीकडे लाईट्स वगैरे आहेत. विशेष म्हणजे हे रस्ते महाराष्ट्र राज्याच्या मदतीने त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच तिथे बोर्डसुद्धा लिहिलेला आहे, विशेष आभार महाराष्ट्र राज्य सरकार. पण त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये एक सुधारणा केली की ह्या ज्या साईडला लाईट्स दिसत आहेत, ह्या आपल्या एक्सप्रेसवेवर लाईट्स नाही आहेत अशा. म्हणजे रात्रीचं पाहायला हे खूपच सुंदर दृश्य वाटतं. नागमोडी रस्ता आणि अशा लाईट्स, अशा वेगवेगळे आकार, असे म्हणजे खूपच छान असं दिसतं सर्व. बेळगावमध्ये आम्ही थांबलो. माझ्या सासूबाई आहेत त्यांच्या भावाच्या घरी. तिथेच आम्ही जेवलो आणि मग सकाळी उठून लग्नासाठी निघालो. जेवायला या सर्वांनी. सकाळी मग सर्वजण निघालो लग्नासाठी. लग्नामध्ये सुद्धा खूप मजा आली. नवरा नवरीचं खूप जंगी स्वागत झालं. आणि हो मित्रमैत्रिणींनो, माझा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा नवरीचं फोटो सेशन चालू होतं आणि इकडे अहो आणि माझ्या नंदेची मुलगी. लग्न आटोपल्यानंतर मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला बदलापूरला येण्यासाठी. रस्त्यामध्ये थोडं चहा नाश्ता करण्यासाठी थांबलो, कारण ड्रायव्हरसुद्धा बराच वेळ ड्राईव्ह करत होता. त्याला कंटाळा येऊ नये म्हणून थोडा ब्रेक घेतला. वडापाव खाया नाही, डोसा डोसा.
आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बेळगाव. आणि ह्या रस्त्यामध्ये तुम्हाला फरक समजलाच असेल, तिथे खूप साऱ्या लाईट्स होत्या, स्ट्रीट लाईट्स, पण इथे लाईट्स नाही आहेत. पण हा रस्ता नेहमी भरलेला असतो.